आपण जे आपल्याकडे कार्ड्स दिले होते त्यावेळेस त्याच्यावरती काय छापलं जाणार आहे हे आपल्याला काहीच माहित नव्हतं. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे आला रे पोस्टर बॉयज या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. खूप चांगल्या पद्धतीने भव्य दिव्य असं पोस्टर रिलीज झालं आहे आणि या चित्रपटामधले 2 कलाकार माझ्यासोबत आहेत. पहिला चित्रपट आपला खूप सुपर धप्पर हिट झाला आहे, त्यानंतर आता दुसरा चित्रपट येऊ ठरला आहे, त्याचं पोस्टर लॉन्च झालं आहे. पण पोस्टरवर थायलंड आणि लंडन हे काहीतरी कॉम्बिनेशन बघायचं. याच्या हातामध्येचे जे बोर्ड आहेत त्यावर आम्हाला असं वाटतं की थायलंड आणि लंडन काय काय नेमकं. अनिकेत, मला हे कळलेलं नाही, हे थायलंड कुठनं काढले आणि काय मला कळतच नाही. फुल बॉडी मसाज कॉल्ड डॉली, हे फक्त थायलंडलाच असतो का मसाज? तो आपल्याकडे असतो. मला काही कळलेलंच नाही की थायलंड कुठनं काढलंय ते. दैसर कांदरपाडामध्ये सुद्धा चांगले आजूपाडा आणि कुठे असतो. आणि काय होतं, बोलायचीच पुढे पंचायत होते रे, कारण थायलंड आता काय बोलणार त्याच्यावर. यांच्या डोळ्यातली जी चमक आहे ती काही वेगळीच आहे. आता हे कपडे लंडनचे कपडे आणि तो मसाज थायलंड. पण आपण जे आपल्याकडे कार्ड्स दिले होते त्यावेळेस त्याच्यावरती काय छापलं जाणार आहे हे आपल्याला काहीच माहित नव्हतं. हे सगळं आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला जेव्हा आता कळलंय ना पोस्टर लॉन्च मध्ये, तेव्हाच आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे काय पुढे आमच्या आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे याची आम्हाला आता धास्ती आहे. सर, ज्या पद्धतीने आपला पहिला चित्रपट खूपच सुपर डुपर हिट झाला, चांगला नवीन चित्रपट येतो, तेच कलाकार तुमच्यासोबत आहे. श्रेयस सुद्धा निर्मात्याच्या भूमिकेमध्ये आहे. थोड्याच दिवसामध्ये तुमचं आता लंडनचं शूटिंग सुद्धा सुरू आहे. कशी एक्साइटमेंट आहे, काय काय फिलिंग आहे? असणार ना एक्साइटमेंट. म्हणजे एकतर आम्ही तिघंजणं, आम्ही जेवढी मजा केली, आम्ही तिघंच नव्हे, सगळ्याच कलाकारांनी जी धमाल केली होती कामातनं. म्हणजे शूटिंगला गेल्यानंतर ते तसं होतंच. मग तो सिनेमा प्रचंड गाजला, लोकांनी कौतुक केलं, आम्हा पुरस्कार मिळाले त्या सिनेमाला. आता परत तशीच टीम एकत्र परत येताना एक्साइटमेंट का नसणार. मध्ये आता काळा लोटला एवढा. खरं म्हणजे हे कधीपासनं व्हायचा होता सिनेमा. अनेक अडचणी आल्या, लॉकडाऊन झाला, फायनली एकदा हे ठरलं. तारखा आता हे पोस्टर तुम्हाला सांगतो, हे पोस्टर शूट होऊन 1 वर्ष झाले, लक्षात घ्या. पण आता हो ना, 1 वर्ष झालं. हो, म्हणजे कमीत कमी 1 वर्षानंतर पोस्टर आम्हाला बघायला मिळते. आणि आता कारण आता आम्ही शूटला निघालो ना, आणि आता आम्ही जाणार म्हटल्यानंतर आम्ही पण लहान मुलांसारखे एक्साइटेड आहोत. तीच धमाल आणि तीच मजा असणार आहे यावेळी. हो सर, ते शेवटी जाता जाता तुम्हाला शेवटचा प्रश्न करतो की आज तुमच्यासोबत दिलीप काका सुद्धा आहे, त्या चित्रपटामध्ये आधी सुद्धा होते. तीच टीम आहे की आम्हाला नवीन चेहरे यामध्ये काही बघायला मिळतील? टीम बरीचशी टीम तीच आहे, पण ऑब्व्हियसली लंडन आहे, स्टोरी वेगळी आहे आणि सगळं प्रेझेंटेशन वेगळं आहे. त्यामुळे अजून कॅरेक्टर्स ॲड होतील. पण जो क्रक्स आहे जे आहे, कारण बेसिक कॅरेक्टर्स तीच आहेत ना, मास्तर, आबा आणि अर्जुन कॅरेक्टर तीच आहेत. त्यामुळे ती फॅमिली तीच आहे. आणि गोष्टी आता ते जिथे जाऊन आता अडकणार आहेत, त्यामुळे ते आता परत टीम सगळी पात्र नवीन असणार. ती कुठल्या परिस्थितीत लंडनमध्ये येतात, कशासाठी येतात, आणि मग ते लंडनमध्ये कसे अडकतात, आणि मग हे तिघेच तिकडे असतात. आणि जर ते अडकले, म्हणजे आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा त्यांच्या गावी जर ते असते तर त्यांना मदत करायला तरी लोक असतील ना. तिथे ते आता तिघेच आहे, त्यामुळे काय त्यांचं होणार आहे याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू सो मच.